राज्यात कायद्याचे राज्य आहे की सत्तेचे, असा थेट आणि संतप्त सवाल उपस्थित करीत मुंबई उच्च न्यायालयाने कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि राज्य सरकारची कोंडी केली आहे। महानगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणात आरोपी असलेला मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले अद्याप अटकेत नसल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आरोपी मुलगा वडिलांच्या संपर्कात आहे पण पोलिसांना सापडत नाही, हे कसे शक्य आहे? मंत्र्यांविरोधात एकही शब्द न बोलण्याइतके सरकार हतबल आहे का, असा सवाल करत न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। हाणामारी गुन्हे आणि फरार आरोपी महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिंदे सेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव जगताप यांचा मुलगा श्रेयांश जगताप आणि पुतण्या महेश जगताप यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली। या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले। या प्रकरणातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले। त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। विकास गोगावलेला अटक केली का या याचिकांवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने थेट प्रश्न विचारला की विकास गोगावलेला अटक केली आहे का। महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी तो पोलिसांना सापडत नाही, गरज पडल्यास NBW काढू आणि पुढील कारवाई करू असे उत्तर दिले। मात्र जगताप पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले की भरत गोगावले यांनी एका वृत्तवाहिनीला आपला मुलगा आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे। आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही, पोलिसाचा अवमान करायचा नाही आहे। आम्हाला त्यांना जर एंटी सेफ्टी बेल्ट नाही मिळाला तर आम्हाला हजर करायचं आहे। आता प्रत्येकजण आपापल्या परीने एंटी सेफ्टी बेल्टसाठी जातो आणि तो जात असताना तो काय गुन्हा आहे का? आणि तो जर गुन्हा जर नसेल आणि जर बेलच नाही झाला तर आज ना उद्या आम्हाला हजर करावं लागणार आहे। त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही। मग ह्याच्यामध्ये कोर्टाचा अपमान किंवा पोलिसांचा अपमान ह्या करण्याचा आमचा हेतू नाही आहे, हे मी आज पुन्हा एकदा सांगतोय। आणि त्याला जर एंटी सेफ्टी बेल्ट नसेल मिळत तर त्यांना आम्ही हजर करू। यावर न्यायालयाने तीव्र शब्दात सुनावत म्हटले, एका मंत्र्याचा मुलगा गुन्ह्यात आरोपी असूनही फरार आहे आणि सरकार एकही शब्द बोलत नाही। पोलिसांवर दबाव असू शकतो पण न्यायालयावर नाही। शरण या नाहीतर आदेश देऊ। न्यायालयाने पहिल्या सत्रात महाधिवक्त्यांना मुख्यमंत्री आणि भरत गोगावले यांच्याकडून सूचना घेण्याचे आदेश दिले। यानंतर साठे यांनी पोलीस तात्काळ विकास गोगावलेंशी संपर्क साधतील, मंत्री आपल्या मुलाशी बोलतील असेही सांगितले। त्यावर न्यायालयाने स्पष्ट इशारा देत म्हटले, फक्त संपर्क साधू नका। शुक्रवारी सुनावणीपूर्वी पोलिसांना शरण येण्यास सांगा, अन्यथा आम्ही थेट आदेश देऊ। दरम्यान न्यायालयाने श्रेयांश जगताप यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले असून राज्यात कायद्याचे राज्य आहे हे दाखवण्यासाठी हा दिलासा देत आहोत असे स्पष्ट करत पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।